नमस्कार मित्रांनो, मी अक्षय अशोक मेंढे, मी तासगावचा भोई या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज सोमवार आहे आणि आपली जी मंडळी आहे ती खूप दिवसांनी रांगोळी काढायला जाणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला बोलवलं आहे। लॉकडाऊनमुळे कलर अवेलेबल होत नव्हते, पण कालच एक ठिकाणी रंग भेटले आणि रंग भेटल्याच्या नंतर रांगोळी काढायला होकार दिला होता। आणि आता काही मंडळी गावातून येत आहेत आणि मी आणि अविनाश दोघं जण गणेशनगरवरून चालत आलो आता आणि जो दासगावचा एसटी स्टँड आहे तिथे वाट बघतोय लवकरच। आणि आत्ताच जिथे आपल्याला रांगोळी काढायची आहे त्या ठिकाणी आपण पोचलो आहे आणि आपल्याला सोडून गेल्याच्या नंतर जी आपण गाडी करून आलो होतो तर ती गाडी गेली आणि जागा म्हटली तर लग्नासाठी चांगली भेटले, कारण साईडलाच इथं डॅम आहे। हे दोन स्पॉट दिलेत आहे, इथे एक आपला अर्धवर्तुळ काढायचं आहे आणि इथे एक अर्धवर्तुळ। त्याच्यानंतर जो गेट आहे, दरवाजा आहे, त्या दरवाजापासूनचा हा रस्ता आहे, त्या ह्या रस्त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला रांगोळी काढायची आहे। आणि आता साफसफाई चालू आहे आणि साफसफाई झाल्याच्या नंतर आता रांगोळी काढायला आपण सुरुवात करू। आता पायगडीची एक साईड रांगोळी काढून झाले आणि दुसऱ्या साईडला आता गुलाल मारून झाला, त्यावर कलर टाकायचं काम चालू आहे। आणि जर इकडं बघाल ते दोन्ही रांगोळ्या काढून झाल्या आहेत। हा जो पाठीमागे दिसतो हा गौरव आणि हे परेश निवाते, अविनाश मेंढे, त्यानंतर बाळकृष्ण मेंढे, ती दोघं जण आहेत। दोघं जण आहेत तिथं, मयुरेश आणि पृथ्वीराज, ज्याला आपण RJ फोटो स्टुडिओ बघतो इंस्टाग्रामवर, व्हिडिओ एडिट करण्यात फेमस आहे आणि आपल्याही काही व्हिडिओ तो स्वतः एडिट करतो। आणि जो अजून एक आहे अमय, तो सध्या ऊन आता वाढत चालला आहे, त्यासाठी आपल्याला पाण्याची व्यवस्था करायसाठी गेला आहे, पाणी बघायला गेला आहे कुठं पाणी भेटतंय काय। आणि आता अक्षरशः सगळी घामाने ओली झाले, सगळ्यांच्या टी-शर्ट ओल्या झाल्यात आणि तरी पण कामामध्ये पुसटशीही विश्रांती न घेता हे काम चालू आहे।
ही लग्नानिमित्त संस्कारवरती रांगोळी काढले आणि ती आता स्टेजच्या समोर आपण ठेवले. पोर्ट्रेट रांगोळी काढले, संस्कारवरती नाही. संस्कारवरती आम्ही काढतोय आता. जर कुणाच्या लग्नामध्ये पोर्ट्रेट रांगोळी काढायची असेल तर हा नंबर त्याने दिला आहे. हे घोडं बघा आलो काय काय कधी घोडे बघितलेत नाही काय आयुष्यात? अरे लग्नाचा टाइम झाला तरी आयला अजून यांचं घोडे बघण्यात चालू आहे. सकाळी 8:30ला आपण रांगोळी काढायला सुरुवात केली. आत्ता वाजले 10:30, म्हणजे जवळजवळ 2 तास रांगोळी काढली आहे ना. आता ऊन खूप वाढलं आहे त्यामुळे कंटाळा पण आला आहे, पण रांगोळी पूर्ण झाली. आणि आता जी आपण रांगोळी काढली तर ती बघत आहोत. ह्या जो रस्ता आहे जवळजवळ 100-150 मीटर होईल. तर त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपण वेल काढले, रांगोळी काढले. आणि जो स्टेज आहे तर थोड्याच वेळात तिथं पोचू. त्या जो मेन जी एंट्री आहे गेट, समोरचं एक गेट आहे तिथे रांगोळी काढून झाले. आणि जो मंडपाचा गेट आहे तिथे 2 साईडला रांगोळी काढले. आणि जिथे लग्न लागणार आहे तो स्टेज तिथे पोर्ट्रेट रांगोळी, असं रांगोळी काढायचं काम चालू आहे. जो मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे आपण 2 रांगोळ्या काढल्यात. आणि आमच्या आमईपाडा आता रांगोळीच्या पिशव्या जमा करण्यात व्यस्त आहेत. काही जण